नमो बुद्धाय. रिपब्लिकन आवाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कालच आपण बघितलं असेल, याच बुद्धविहाराची बातमी आपण टाकली होती की कशा चुकीच्या पद्धतीने या बुद्धविहाराचा वापर केला जातोय. आज देखील आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत. बातमी लागल्याच्या नंतर संबंधित पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या दखल घेतली आणि या ठिकाणी महात्मा फुले जयंती साजरी केली. मात्र तुम्ही बघू शकता या ठिकाणी बुद्धविहारामध्ये लाईटची व्यवस्था देखील नाहीये किंवा लाईट देखील सुरू नाहीये. अजून देखील एवढी बातमी झाल्यानंतर देखील या ठिकाणचे कर्मचारी पदाधिकारी दखल घेत नाहीत. तुम्ही बघू शकता पूर्वीची परिस्थिती या ठिकाणी कशी होती आणि अजूनही या ठिकाणच्या परिस्थितीला कुठल्याही प्रकारचा थारा देण्यात आला नाही. जी अस्वच्छता होती ती अस्वच्छताच या ठिकाणी आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणचा कचरा विहाराचं अंतर आणि कचऱ्याचं अंतर किती आहे तर अगदी तुरळक आहे. या ठिकाणी अनेक गैरप्रकार घडत असतात. तेच गैरप्रकार या ठिकाणचे संघटनेचे संबंधित जे काही पदाधिकारी असतील ते खरंच मुळीच काढतील का फक्त या बुद्धविहाराचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठीच करणार आहेत किंवा समाजाला ते लोक का बरं अंधारात ठेवत असतील, त्यांचा हेतू काय आहे ते या ठिकाणी देशामध्ये आपण बघितलं असेल एक वेगळं चित्र पाहायला निर्माण झालेलं आहे आणि त्याचाच गैरफायदा म्हणून या ठिकाणी हे लोक घेत नसेल का बरं. तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता संपूर्णपणे शेड आहेत. त्या शेड सगळे सुरू आहेत. या ठिकाणचे अनेक व्यावसायिक आहेत. आपण बघितलं असेल बहुजन प्रेरणा बुद्धविहार सामाजिक ट्रस्टच्या माध्यमातून सर्व समाजाचे लोक या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. त्या ठिकाणी इतर समाजाचे काही आहेत, विशेष समाजाचे काही 20-25 लोक आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आज ज्या कार्यक्रम घ्यायचा होता तर खालची परिस्थिती तुम्ही बघू शकता. या ठिकाणी कार्यक्रमाला त्या लोकांना बसायला जागा देखील नव्हती. पण मात्र या ठिकाणचं आपण बघितलं जे काही संघटनेने बुद्धविहाराची स्थापना केलेली आहे त्याचे कार्यकर्ते व पदाधिकारी फक्त आर्थिक व्यवहारापोटीच या ठिकाणी काहीतरी करत असतात हे देखील आपल्याला नक्कीच जाणवत आहे. तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी अस्वच्छता तुम्ही बघा. या ठिकाणी लोक राहतात, बाथरूम आहे, सगळं आहेत, वॉशरूम आहेत. बुद्धविहाराचं पवित्र या ठिकाणी पाळलाच जात नाही. बुद्ध मूर्तीचा पवित्र या ठिकाणी पाळलाच जात नाही. तर या ठिकाणी बाबासाहेबांची विटंबना होते का, बुद्ध मूर्तीची विटंबना होते का तर होतीये. या ठिकाणी बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या मूर्तीची विटंबना होती. समाज एकत्र येऊन या ठिकाणी काही कठोर कारवाई करेल का, कारण की प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म महत्वाचा असतो, आपल्या धर्माचा प्रत्येकाला आदर असतो. तर या ठिकाणी सर्व धर्माचे विशिष्ट लोक आहेत तर त्यांनी त्यांच्या धर्माचे मंदिर या ठिकाणी उभारावे, आम्हाला काही हरकत नाही. पण फक्त केवळ तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा याचा आधार घेऊन हे लोक स्वतःची कारवाई थांबवत असतील तर हे अत्यंत चुकीचं. समाजाने याला कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि यावर योग्य ते कारवाई व्हायला पाहिजे. संबंधित जे कोणी लोक आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे आणि या ठिकाणचं महानगरपालिका प्रशासन असेल किंवा मेट्रोचं प्रशासन असेल त्यांनी लवकरात लवकर तात्काळ या ठिकाणी योग्य ती कारवाई करावी. अन्यथा समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी मोठे आंदोलन करण्यात येईल. आज पुण्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांची याविषयी चर्चा केली. धर्मदाय ट्रस्टमध्ये पण आपण जाऊन बघितलं तर विहार नोंदणीकृत आहे का, त्या विहार नोंदणीकृत धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये नाही. कलेक्टर ऑफिसमध्ये या विहाराची नोंद नाही. म्हणजे या फक्त धुळीसाने समाजाला अंधार ठेवण्याचं काम का करतात तर हे आतापर्यंत आपल्याला समजलेलं नाही. या मंदिराचे ट्रस्टी कार्यकर्ते या समाजाला यांनी सांगायला पाहिजे की समाजाला यांनी का अंधार ठेवलं, धर्मदायाकडे याची का नोंद नाही, महानगरपालिकेकडे बुद्धविहाराची का नोंद नाही. ज्या ठिकाणी बुद्धविहाराची नोंद व्हायला हवी त्या ठिकाणी बुद्धविहाराची नोंद नाही, कलेक्टर ऑफिसमध्ये नोंद नाही. या ठिकाणी कदाचित काही अनुसूचित प्रकार जर घडला तर या ठिकाणची जबाबदारी कोण स्वीकारणार. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय किंवा मेट्रो प्रशासन किंवा ज्या धर्मदाय संघटनेला रजिस्ट्रेशन दिलेलं आहे का ते धर्मदाय आयुक्त कार्यालय या संबंधित विटंबनेची जबाबदारी स्वीकारेल का हे देखील आपल्याला पाहायचं आहे. धन्यवाद.